नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे रामनवमी आणि आमच्या गावात असते सप्ताह. रामनवमी ते हनुमान जयंती. तर 7 दिवस आमच्या गावात सप्ताह कसा साजरा होतो, काय होतो हे तुम्हाला मी ब्लॉगद्वारे दाखवणार आहे. तर चला तर मग आजचा पहिला दिवस आहे. धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही पारसी ख्रिश्चन, धर्मात नाही शीख जैन. त्यामुळे लोक धर्माची व्याख्या विसरले, धर्म हिंदू मुसलमान झाले. मूळचे मानवपणही आपले हरवले त्यांनी. या 41 अध्यायाचा ग्रंथ महाराजांनी लिहिला बाबू. भारत माता की, शिवाजी महाराज की. बरोबर त्याला सुद्धा काही माहित आहे. बरोबर म्हणले तेरी झलक छारी लगा हे कोणी
कोणती भाषा आहे? हे भाषा कोणती आहे मला हेच नाही समजलं. गाणे ऐकले गडी, हे गाणं नाही ऐकलं. हे नवीन रिलीज झालं का रे आता? बरं किती ताला सोडत पक्का आहे जो काही म्हणायला लाव ना. आवाज देणार होय आता बंद आहे का? आधी का तिकडे? छत्रपती संभाजी महाराज की प्रभू रामचंद्र भगवान की जे शिकवलं नाही तेव्हा रे पाठ आहे. बाबू बेपाची किती होतात रे? बेपाची माईक मध्ये बोल. थांब रे थांब. 7. कोणत्या शाळेत जातो तू? शादी निकेतन. इंग्लिश की मराठी? इंग्लिश. इंग्लिश. हे बघ, काय हुशार काय आहे का? इंग्लिश मध्ये जातं बाळाले का? बरं बेपाची कॉपी केली. आवा सांगून राहिले तुला. आवा बोललो का ना आवा? हे मला काय करावं लागते? हेच इथे सांगायला लागते काका. ह्या काही हसव्याचा पॉईंट नाही आहे. आमचं कीर्तन फक्त लोक हसव्यासाठी ऐकतात रे बाबा. हसव्यासाठी नाही. तुम्हाला हे लक्षात ठेवून राहिलो देऊन राहिलो की जसा मंदिराला कळस महत्वाचा आहे ना माय बापू, तसं गावातलं शिक्षणही महत्वाचं असते. तुमच्या गावातली शाळा कशी आहे, कसं शिकवतात, मुलं कुठं जातात, या पोराईले शाळेत येते काय की निवड निरा भरणं चालू आहे, पळून काहीच नाही राहिलं. हे मी सांगण्यासाठी आलो. या पोराईले जर शाळेतलं महत्व कळालं तर काय सांगता येते बाबा. उद्याचा PSI, उद्याचा डॉक्टर या कीर्तनातून पुढे चालून बनू शकते. बाळा अभ्यास करशील ना जीवनात? अभ्यास करशील. बेपाची किती होतात? बेपंच बेपंच किती बे? किती रे? 7. डोक्याच्या वरचा विचार आहे बाबू. बरं गाणं कोणतंही पाठ आहे. पाखरा शिट्टी वाजली. बरं जाऊ दे. पाय मावशी बाबू शिवाजी महाराजच्या वडिलाचं नाव काय होतं रे? शहाजी. खरोखर सांग. पक्का आहे काय? पा कन्फ्युज झाला की. शिवाजी महाराजले किती भाऊ होते रे? ते नको विचार. फोन करीन ते पाठ बाबू. जाऊ दे. सगळीचा तुकडे महाराज नाही म्हणलं का? जेठालालवर पुरा पता आहे रे तुला. त्याची कुंडली पुरुष माहित आहे का? बाळा जेठालालनं फायदा होईल की शिवाजी महाराजच्या विचारानं फायदा होईल रे? शिवाजी महाराजचा. मग पुस्तक वाचशील ना तू? तुला पुस्तक देतो बाबू. चांगले काय नाही चांगले भजनात याच्यात वाचून पाहिजे की एक वेळा. पिक्चरच्या नादी लागशील काय? जेठालालच्या नादी लागशील काय? कॉलेजात गेला की झुकिंगा नाही साला करशील काय? बाबा काय करतात? चष्मा बनवते. चष्मा बनवतात आहे ना. कोण्या गावले? वरून. वरुडला जातात. इथून अपडाऊन करतात की काय? की मुक्कामी असतात? अपडाऊन करतात. तू कितवीला जातं? चौथी. चौथीत. तुझे आई वडील तुला शिकून राहिले की नाही बाळा? माईक आहे. कुल्फी कशी खातो उन्हाळ्यात? माईक घेत. माईक तसाच ठेव तोंडापाशी. काढू नका आता माईक. बरोबर जे उत्तर दिलं, जे प्रश्न विचारला तोच बोल. शाळेत जाऊन अभ्यास करत असतं काय तू? घरी आल्यावर अभ्यास करतो ना? तुझे मायबाप तुला कशासाठी शिकून राहिले सांग एका मिनिटात पटकन. कारकरी बनवण्यासाठी. म्हणजे तुला नोकरीवर लागण्यासाठी. कशासाठी? नोकरीवर. मग तू त्याच्या पैशाची चीज करशील ना रे बाळा? तू त्याला काही ना काही बनवून दाखवशील ना? काय बनशील जीवनात? महाराज. म्हणजे आळंदीला जाशील काय? मग आळंदीला जाऊन काही ना काही शिक्षणही करायला लागेल ना थोडं. मग तुला जीवनात हे तर झालं. हे शिक्षण हे महाराष्ट्र बनशील तू. आताच बनला माळकरी आहेस तू. धन्यवाद महाराज. आता जा महाराज तुम्ही. काहीच वांधा नाही. तुम्हाला जीवनात काय बनायचं? फ्युचर प्लॅन काय आहे तुमचा? म्हणजे काय बनायचं? डॉक्टर, वकील, कलेक्टर, पोलीस काय बनायचं आहे तुम्हाला? काय काय? आर्मी. मग आर्मीत बना. जायसाठी काय करायला लागेल तुला? पहिली गोष्ट सांग. काय करायला लागेल? वरती. भरती मारायला लागेल. रनिंग करायला लागेल. काय करायला लागेल? आणि त्याच्यासोबत तुला पुस्तकं वाचा लागतील. काय वाचा लागतील? पुस्तक. मग तुझ्या मायबापाला तुझे गर्व येईल की गडी म्या जे क्वालिटी केली ते क्वालिटी. आणि तसा गालाला शंखाचा स्पर्श केला. त्यावेळेस ध्रुव बाळ स्तुती करायला लागले. योगिया दुर्लभ तो म्या देखीला नयनी.
रथापर्यंत घेऊन जातात आणि त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला रथावर बसवून द्वारकेच्या मार्गाने जात असतात. दिस इज माय हजबंड मामा. हे माझ्या नवऱ्याचे मामा, हे माझ्या नवऱ्याचे मामा. दिस इज माय हजबंड मामा. मामा समोर या ना जराशी. त्या मोठ्या मोठ्या पोटात माई फुले त्या माईनं सुद्धा डोक्यावर पदर घेतला, कपाळावर कुंकू लावलं. पण आज प्रत्येक घरातली पोरगी खुर्चीवर बसली. लक्षात ठेवा बायानो, आज आदर्श घेण्याजोगता आहे हो, आदर्श घेण्याजोगता. हेच कुंकू या भारताच्या राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील. त्या माईने सुद्धा डोक्यावर पदर, कपाळावर कुंकू लावलं. आणि हेच कुंकू 14 वर्ष वनात असताना माझी प्रभू रामाची पत्नी सीताई ज्यावेळेस अरण्यामध्ये होती त्यावेळेस कपाला कुंकू आणि भागात शेंदूर भरत होत्या. त्यावेळेस तिथे हे हनुमंतराय प्रस्तुत झाले. मातेला प्रश्न करता, माता कपाला कुंकू आणि भागात शेंदूर भरल्यानं काय होते ग? हनुमंतरायने गोड प्रश्न केला मातेला, कपाला कुंकू आणि भागात शेंदूर भरल्यानं काय होते? माझ्या सीताईनं गोड उत्तर दिलं, अरे हनुमंता, ज्यावेळेस महिला कपाला कुंकू आणि भागात शेंदूर भरते त्यावेळेस आपल्या पतीचं काय होते? माणसं गेले का बाई तुम्हाला? माणसं आयुष्य वाढते म्हणते. हो, तुमच्याकडे वेगळं असेल, आमच्याकडे वेगळं आहे. तुमच्याकडे वेगळं असेल, आमच्याकडे वेगळं आहे. वेगळं म्हणजे हनुमंतराय नाराज झाले. हनुमंतराय म्हणजे माहिती सोडून नपडी पडला तू. पुष्पांजली समर हर 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 हे हाय हाय पुष्पांजली समर्पयामी. समाधानी पूजा करा बाबा. हनुमंतरायाचा जन्म आहे. घ्या दीपम धूपम अगरबत्त्या लावा. दीपम धूपम हो अगरबत्तीचा द्वारा इथं टोचा लावा. इथं ह्या अगरबत्ती आधी काय काय टोचता का? कमा समोर पडता इथं लावायला घर दिसत नाही का? झोप येते पण झोपत नाही. डोळ्यात झोप धरून राहता का नाही? हो. काल संडासला गेले पण डबा नेला नाही. मी नाही सांगत, तुमची रेषा सांगते. खरं आहे का नाही? हो म्हणा. हो 8 दिवस झाले अंग धुतलं नाही. आज तुझा जन्म आहे. हो 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 सुतूक होतं काय? हो हो मी नाही सांगत, तुमची रेषा सांगत आहे. तुमचा स्वभाव लय भोळा आहे. तुमचा स्वभाव लय भोळा आहे पण शेजारीवर डोळा आहे. हो म्हणा. आहे का नाही? पाया लागा, पुढच्या वर्षी जोडून जाते. तुमचा कंदील पेटून जाते. लागाय जा बसा.
तर मित्रांनो 7 दिवस जे कार्यक्रम झाले आहे ते तुम्ही पाहिलेच आहे. आज आहे शेवटला दिवस आणि आज निघणार आहे आमच्या गावात दिंडी. शेवटला दिवस असल्यामुळे तर चला मग तुम्ही पोंग्या दिंडी कशी असते काय असते आणि ह्या भक्तिमय वातावरणात तुम्ही सहभागी व्हा. चला तर मग.
तर मित्र हो, अशा प्रकारे सप्त्याची समाप्ती झाली. त्याच्यात पाणी आलं. आता उद्या आहे महाकाला. तर या मग प्रसाद घ्यायला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करण्यात विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.